नमस्कार. आजचा दैनिक गोमंतक तुम्ही वाचला असेलच. त्यातील काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. गोमंतकीयांसाठी पहिली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे लोलये येथे बहुचर्चित असलेल्या चित्रनगरीसाठी कोमुंदाने 250 एकर जागा देण्यास मंजुरी दिली आहे. लोलये पोळे येथे झालेल्या कोमुंदाज संस्थेच्या खास बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू केला होता. त्यावेळी राज्यात चित्रनगरी उभी राहावी अशी मनीषा त्यांनी बाळगली होती. आज त्यांचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनविकास महामंडळाकडे 8,990 हेक्टरवर काजू उत्पादन केले जाते. या काजू प्रकल्पामध्ये झाडे जुनी झाली असून त्यांचे उत्पादन क्षमताही कमी झालेली आहे. यासाठी विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या नव्या काजू प्रजातींची लागवड करण्यावर आमचा भर आहे, अशी माहिती वनविकास महामंडळाची अध्यक्षा डॉक्टर देविया राणे यांनी दिली. या काजू प्लॉटमधून महामंडळाला सरासरी 2 कोटी रुपयांचे उत्पादन प्राप्त होते. आम्ही हे उत्पादन वाढवण्याचा विचार करत असून स्थानिक शेतकरी आणि स्वयंसेवी गटांना याचा लाभ व्हावा याचा प्रयत्न आमचा चालू आहे, अशी माहिती वनविभागीय व्यवस्थापक नंदकुमार परब यांनी दिली. जवळ येत असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर लोकमान्य आदिशक्ती मुदत ठेव योजना जाहीर केलेली आहे. 18 महिन्यांची ही मुदत ठेव योजना 16 ऑक्टोबरपासून सुरू होत असून ही योजना 31 डिसेंबर 2023ला बंद होईल. या योजनेसाठी व्याजदर 9.7% एवढा आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडत्या गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.